आणि पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानं हसती खेळती कुटुंब उद्ध्वस्त केली। या हल्ल्यानं अनेकांची स्वप्न रंगण्यापूर्वीच ती मिटून गेली। याच कमनशिबी लोकांमध्ये अशी दोन दाम्पत्य होती ज्यांचा संसार खुलण्याआधीच तो उद्ध्वस्त झाला। विनय हिमांशी आणि शुभम ईशान्या या चौघांची कहाणी मन सुन्न करणारी आहे। हा फोटो पाहून अवघा देश हळहळलाय। हातावरची लाल मेहंदी आणि लाल चुड्यासह आपल्या नवऱ्याच्या मृतदेहाकडे एकटक पाहणाऱ्या हिमांशीचा हा मूक आक्रोश प्रत्येक भारतीयाचं काळीज पिळवटून टाकणारा ठरला। हा फोटो पाहिल्यानंतर पहलगाममध्ये काय घडलं याची कल्पना न केलेली बरी। हिमांशी आणि विनय अवघ्या 8 दिवसांपूर्वी लग्नबंधनात अडकले। एकमेकांच्या साथीनं आयुष्यभराची स्वप्न रंगवत असताना दहशतवाद्यांच्या एका गोळीनं त्यांच्या संसाराचा डाव सुरू होण्यापूर्वीच मोडला। क्या बोलते भेलपुरी खाड़ी से मेरा पति साइड में था, एक इंसान आया, उसने उसको गोली मार दी। यहाँ पे उसने बोला कि शायद मुस्लिम नहीं है, उसने उसको गोली मार दी। आपल्या नवऱ्याला अखेरचा निरोप देतानाची हिमांशीची दृश्य अवघ्या देशाला सुन्न करून गेली। विनय आणि हिमांशीचं 16 एप्रिलला लग्न झालं। विनयच्या कर्नालच्या घरातली लग्नाची धामधूमही कमी झाली नव्हती, लग्नाचा माहोलही ओसरला नव्हता। तोच घरच्यांना विनयच्या अंत्यविधीची तयारी करण्याची दुर्दैवी वेळ आली आहे। बहुत ही हमारे दिल से बयान नहीं कर सकते कितना दर्द है हमारे दिल में। बदला क्या, मैं तो ये चाहता हूँ कि पाकिस्तान को ऐसा सबक सिखाए कि वो आइंदा इस बारे में सोचे भी नहीं आतंकी भेजने के बारे में, और उसके साथ कुछ तो याद रखे, इतना बर्बाद कर दिया जाए। पर मुकाबला भी करने की कोशिश की, भले ही हथियार नहीं था लेकिन आतंकियों हो सकता है, मुझे यकीन है क्यों वो अगर वो ऐसे गोली ना लगती तो शायद 2-4 आदमियों को तो वैसे ही पछाड़ देता। इतनी उसमें गुंज। विनय नरवाल नौदल अधिकारी होते। विनयचं पोस्टिंग कोच्चीला होतं। हिमांशी आणि विनयनं 16 एप्रिलला उत्तराखंडमध्ये डेस्टिनेशन वेडिंग केलं। विनय आणि हिमांशीनं आपल्या हनीमूनसाठी खरंतर युरोपचं प्लॅनिंग केलं होतं, पण आयत्या वेळेला व्हिसा न मिळाल्यामुळे दोघांनी काश्मीरला जायचं ठरवलं आणि इथेच सगळं काही संपलं। 1 मेला विनयचा वाढदिवस होता, लग्नानंतरचा पहिलाच वाढदिवस म्हणून घरच्यांनी जंगी सेलिब्रेशनचा प्लॅन आखलेला, पण मंगळवारच्या दहशतवादी हल्ल्यानं सगळ्या स्वप्नांची राखरांगोळी केली। विनय आणि हिमांशी सारखीच अभागी कहाणी आहे शुभम आणि ईशान्याची। फेब्रुवारीत दोघांचं लग्न झालं आणि 2 महिन्यांच्या आतच दहशतवाद्यांनी त्यांच्या संसारावर घाला घातला। आपल्या घरच्या मंडळींसोबत हे दोघे जण काश्मीर फिरायला आले होते। मंगळवारी पहलगाममध्ये मॅगी खाताना दहशतवादी आले आणि त्यांनी शुभमला कलमा म्हणायला सांगितलं। शुभमने त्यांना हटकलं असता त्यांनी शुभमवर थेट गोळी झाडली। मंगळवारच्या दहशतवादी हल्ल्यानं 26 कुटुंब उद्ध्वस्त केली आहेत। कुणाचे वडील गेले, कुणाचा मुलगा, कुणाचा भाऊ तर कुणाचा नवरा। पण या सगळ्यात दुर्दैवी ठरलेत विनय हिमांशी आणि शुभम ईशान्या। या चौघांच्या आयुष्यात कधीही न भरून येणारी पोकळी तयार झाली आहे, कारण यांच्या संसाराचा डाव अर्ध्यावरती मोडला आणि शिल्लक राहिली ती फक्त अधुरी कहाणी। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।